आज आमच्या गावचा म्हणजे टेंभुर्णीचा शुक्रवारी आठवडी बाजार भरतो। आज बाजारातून मी खूप जास्त बटाटे आणली होती बरं का। मुलं बाहेर खेळायला गेली होती, तोपर्यंत म्हटलं काहीतरी खमंग आणि झणझणीत पदार्थ बनवूया म्हणून कुकरमध्ये बटाटे उकडायला ठेवली। त्यानंतर अशा पद्धतीने ठेचा सुद्धा बनवून घेतला। याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज काय बनवते। तर मी आज बटाटे वड्यांचा घाट घातला होता। बटाटे मस्तपैकी उकडून घेतली, त्याच्यामध्ये परतलेला ठेचा घालून घ्यायचा, चवीपुरतं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायची। त्यानंतर ही भाजी सगळी मिक्स करायची आणि अशा पद्धतीने आपली वड्यांसाठीची ही बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। त्यानंतर मी त्याचे वडे बनवतच होते की मुलं खेळून घरी आली आणि त्यांनी अजून एक फरमाईश सोडली की आज आम्हाला पॅटीस सुद्धा खायचं आहे। मग काय, भाजी तर तयार होती, मुलांनी पटकन जाऊन ब्रेड आणला। ब्रेडवरती अशा पद्धतीने मी भाजी पसरवून घेतली आणि मस्तपैकी पॅटीसची सुद्धा तयारी करून घेतली। त्यानंतर एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा आणि थोडासा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आणि अगदी थोडीशी हळद सुद्धा घालायची आहे। हळदीचा व्हिडिओ माझ्याकडून शूट करायचा राहून गेलेला आहे, तर तुम्ही त्याच्यात हळद घाला, थोडंसं पाणी घालून त्याचं मस्तपैकी बॅटर बनवून घ्या। त्यानंतर कढई गॅसवरती ठेवायची, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये असे वडे सोडून घ्यायचे आणि अगदी सोनेरी रंग येईपर्यंत मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे। त्यानंतर त्याच तेलामध्ये मी पॅटीस सुद्धा तळून घेतले। तर असे हे मस्तपैकी बटाटे वडे आणि पॅटीस तर मी बनवून घेतले। खरं सांगू का, गरम गरम वडापाव आणि पॅटीस खाण्यात जी मजा आहे ना, ती दुसरी कशात सुद्धा नाही। म्हणजे काय होतं, खाल्ल्यावर पोट तर भरतं पण मन काही भरत नाही। घरात बटाटे वड्यांचा इतका घमघमाट सुटला होता की मुलं तर ताव मारून खायला लागली। तुम्ही पण खायला या आणि सबस्क्राईब करा।